नमस्कार, शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दलिया। तर दलिया उपमा बनवायचा आहे आपल्याला। त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी दलिया घेतलेला आहे बघा। 1 वाटी दलिया घेतलेला आहे। खूप पौष्टिक असतो दलिया आणि कसं माहिती आहे का, म्हणजे त्याने पोट पण भरतं। रात्री जर आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा वगैरे आला तर रात्री आपण बनवू शकतो, सकाळी नाश्त्याला पण बनवू शकतो। त्याच्यासाठी मी इथे 1 चमचा आधी साजूक तूप घालते याच्यामध्ये, 1 चमचा, आणि हा 1 वाटी दलिया बघा। तर याला आपण काय करू, आता थोडं मंद आचेवर, मंद गॅस करून थोडा कमी गॅसवर 5 मिनिट याला छान असं भाजून घेऊ। म्हणजे भाजून घेतला दलिया की मग कसा चिकट होत नाही आणि आपला उपमा असा छान असा मोकळा मोकळा आणि मऊसूत छान बनतो आणि चिकट पण होत नाही। म्हणून छान याला 5 मिनिट आपण भाजून घेऊ बघा। छान आता आपण हा दलिया 5 मिनिट भाजून घेतलेला आहे। छान असा फुललेला आहे बघा, याचा रंग बदललेला आहे आणि तो असा छान असा फुललेला आहे याच्यामध्ये बघा। तर आता आपण गॅस बंद करून देऊ, परत याला 2 सेकंद असं छान असं भाजून घेऊ। छान मस्त फुललेला आहे हा। असं भाजून घेतला की मग उपमा कसा चिकट होत नाही आणि छान असा मोकळा मोकळा बनतो आपला। आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे का। आता आपण काय करू माहिती आहे का, पॅन मध्ये तेल टाकू, थोडं तेल गरम होऊ देऊ। त्याच्यामध्ये टाकू आपण थोडी मोहरी, अर्धा चम्मच जिरं, आणि शेंगदाणे। शेंगदाणे घातलेले आहे आपण। थोडी चना डाळ, हे बघा चना डाळाने खूप छान, म्हणजे असा छान असा खमंग बनतो तो, म्हणून थोडी चना डाळ घातलेली आहे आणि थोडी उडीद डाळ। आता याला छान असं तडतडू देऊ आपण। थोडं तडतडलं की याच्यामध्ये घालू आपण हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहे, गाजर। आता याला थोडं होऊ देऊ आपण, म्हणजे गाजराला कसा शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून थोडं गाजर आपण याच्यामध्ये शिजू देऊ। आता घालू आपण वाटाणे। वाटाणे घातलेले आहे। आता घालू कांदा। 1 कांदा मी मीडियम साईजचा कांदा एक छान बारीक कापून घेतलेला आहे, तो कांदा घातला। कढीपत्त्याची 10-12 पानं, आणि या भाज्याला चव यायसाठी थोडं घालू आपण याच्यामध्ये मीठ। म्हणजे जे आपण सगळं व्हेजिटेबल टाकलेलं आहे त्याला असं छान चव यासाठी थोडं मीठ घातलेलं आहे बघा। नाही तर मग भाज्या कशा फिक्क्या फिक्क्या लागतात, म्हणून थोडं
मीठ घातलेलं आहे. एक टमाटर, हे बघा एक टमाटर मी छोट्या साईजचा टमाटर घेतलेला आहे, ते बारीक काप करून घेतले, ते घातले एक टमाटर. आता मिक्स करून घेऊ. थोडी घालू हळद, एक पाव चमचा हळद घातलेली आहे. आणि आता घालू याच्यामध्ये आपण पाणी. पाणी मी गरम करून घेतलेलं आहे, हे बघा. आता आपण गरम पाणीच घातलेलं आहे याच्यामध्ये. आता घालू आपण मीठ. आता आपण आपल्याला चवीनुसार जेवढं लागते तेवढं आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ. साधारणतः मी 1 वाटी आपला दलिया होता तर 3 वाट्या पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. ज्या वाटीने आपण दलिया घेतलेला आहे त्याच वाटीने 3 वाट्या पाणी मी गरम करायला ठेवलं होतं. आता पाण्याला छान उकळी येऊ देऊ. पाणी आपलं गरमच होतं त्यामुळे लगेचच उकळी आलेली आहे बघा. आता याच्यामध्ये घालू आपण हा दलिया. आता याच्यामध्ये हा दलिया घातलेला आहे बघा. दही 1 वाटी दही घेतलेला आहे मी. घरचं दही आहे, जास्त आंबट नाही आहे. हे दही घालून घेऊ आणि लगेचच आपण याला मिक्स करून घेऊ, म्हणजे दही आपलं फुटणार नाही. छान असं मिक्स करून घेऊ दही. नाहीतर मग दही कसं असं फुटल्यासारखं होतं, म्हणून आपण छान मिक्स करून घेऊ त्याला. मंद आचेवर, एकदम मंद आचेवर याला 10 मिनिट आपण छान शिजू देऊ. आता बघू आता आपला दलिया झाला की नाही. तर हे बघा मस्त असा शिजलेला आहे बघा. एकदम असा कमी गॅसवर छान असा मस्त मऊसूत झालेला आहे बघा. मोकळा मोकळा छान, बिलकुल चिकट झालेला नाही, काहीच नाही. असा भाजून घेतला की छान असा मस्त मोकळा मोकळा होतो बघा. किती छान झालेला आहे आणि शिजला पण खूप छान आहे बघा. हे बघा मस्त असा मऊसूत झालेला आहे. तयार झाला आपला दलिया. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊ, म्हणजे छान अशी टेस्ट लागते त्याची. 1 चमचा साजूक तूप घालून घेतलं थोडं, आणि थोडे वरून ओली कांद्याची पात घालून घेऊ छान. हे बघा खूप छान चव लागते कांद्याच्या पातीने. आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊ. मस्त असा दलिया उपमा आपला तयार झालेला आहे. गॅस बंद करून देऊ. आणि आता आपण सर्व करू याला. बघा किती छान मोकळा मोकळा असा मस्त आणि मऊसूत छान शिजलेला आहे. खूप छान असा मस्त लागतो आणि पौष्टिक असतो. मुलांना पण खूप आवडेल असा जर तुम्ही करून द्याल तर. बघा किती सुंदर झालेला आहे आणि खूप असा पोट पण भरतो यानं. जर आपल्याला
स्वयंपाकाचा कंटाळा वगैरे आला आणि काही खायची इच्छा नसली भाजी पोळी वगैरे, तर असा जर दलिया बनवला तुम्ही तर खूप छान मस्त असा छान बनतो आणि पोट पण छान भरेल आपलं. आणि पौष्टिक तर पौष्टिक आणि मुलांना पण खूप आवडेल. बघा किती सुंदर झालेला आहे. एक नंबर बनलेला आहे बघा आणि टेस्टी पण झालेला आहे. खूप छान असा करून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या पद्धतीने असा दलिया उपमा तुम्ही करून बघा. बघा खूप सुंदर